मल्हारपूर येथे गोंडराजांनी बांधलेल्या किल्ल्याची माहिती देताना प्राध्यापक डॉक्टर प्रमोद घ्यार सर. मल्हारच्या इथं स्थलांतरित केली आणि या ठिकाणी हा किल्ला बांधला. तर हा किल्ल्याचे प्रकार तुम्हाला माहीत आहे. भुईकोट किल्ला, डोंगरी किल्ला, जलदुर्ग असे विविध किल्ल्यांचे प्रकार आहेत. तर हा किल्ला जो आहे हा भुईकोट प्रकारात येतो. भुईकोट म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला. आणि माणिकगडचा जो किल्ला आहे तो कोणत्या ह्याच्यात येतो? डोंगरी किल्ला. आणि या किल्ल्याचं म्हणजे किल्ले कसे ओळखायचे किंवा किल्ले कोणी बांधले कसे ओळखायचे, तर प्रत्येक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर कुठेही जातो काही ना काही मार्क असतो. तर गोंडराजांचं जे चिन्ह आहे, हत्तीवर आक्रमण करीत असलेला सिंह, त्या साईडनं क्लिअर दिसते, या साईडनं नाही, त्या साईडनं येते किल्ल्याच्या म्हणजे दरवाजे दोन्ही बाजूला. तर हत्तीवर आक्रमण करीत असलेला सिंह हे गोंडराजांचं राजचिन्ह होतं. आणि त्यांनी ज्यावेळेस हा किल्ला बांधला, त्याचे प्रवेशद्वार बांधले, तेव्हा त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला त्याही गेटवर आहे, याही गेटवर आहे, पहिलं गेट पडलं, ते जमीनदोस्त झालेलं आहे. तर त्यांच्या राजचिन्हावरून ओळखू शकतो की हा किल्ला गोंड शासकांनी बांधलेला आहे. असंच तुम्हाला चंद्रपूरला मग इथून राजधानी स्थलांतरित कुठं झाली? चंद्रपूरला. चंद्रपूरला जो किल्ला बांधलेला आहे पूर्ण चंद्रपूरच्या भोवताल जे आपल्याला ते दिसते त्याचे प्रवेशद्वार दिसतात. पठाणपुरा गेट, जेतपुरा गेट, बिनबा गेट, हे त्या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. तर तेही